नमस्कार, मी गणेश शेट्टी, द युनिक अकॅडमी ठाणेचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं जे एमपीएससी प्रिलिम्स राज्यसेवा 2025 चा जे सायन्स सिरीज आहे त्यामध्ये केमिस्ट्रीचा एक छोटासा कन्सेप्ट आज एक्सप्लेन करणार आहे. भरपूर स्टुडंट्सनी मला हा डाऊट विचारलाय की सर हा मोल कन्सेप्टचे प्रश्न येतात तर त्याला आपण सॉल्व्ह कसं करू आणि त्यामध्ये तुम्ही काय व्हेरिएशन्स वगैरे किंवा एक बेसिक अंडरस्टँडिंग दिलं किंवा काय ट्रिक आणि फॉर्म्युला आमच्या माइंड मध्ये पुट केलं तर ते क्वेश्चन अजून इझिली सॉल्व्ह होणार. तो आज मी घेऊन येणार आहे मोल कन्सेप्ट, एवोगाड्रो नंबर्स याचे रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण कसं सॉल्व्ह करू आज आपण ह्या बघू. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट पार्ट. जे सर्वात बेसिक आहे दॅट इज द मॉलिक्युलर मास. आपल्याला कुठलाही जे मॉलिक्यूल दिला असेल त्या मॉलिक्यूलचा आपल्याला मॉलिक्युलर मास काढता येणार. आता मॉलिक्युलर मास म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की ॲटॉमिक जे मॉलिक्यूल असणार, फॉर एक्झाम्पल H2 हायड्रोजन गॅस H2 आहे. सो H2 म्हणजे 2 हायड्रोजनचे ॲटम आहे. जर एक हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 असेल तर हायड्रोजन जे मॉलिक्यूल आहे त्याचा मास किती असणार? त्याचा मास 2 असणार. सपोज ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा बेसिक ॲटॉमिक नंबर किती आहे? ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 16 आहे. ॲटॉमिक मास नंबर 16 आहे तर ॲटॉमिक गॅस किती असणार? 16 into 2 दॅट इज 32. हे आपल्या मॉलिक्युलर मास असतात. हे सर्वात खूप बेसिक कन्सेप्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे. मी जस्ट ब्रशअप करणार आहे कारण की मी ते पुढे यूज करणार आहे. मॉलिक्युलर मास जे पण मॉलिक्युलर असणार त्याचा जे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला देणार CO2 मॉलिक्युलर मास किती असणार? कार्बनचा मॉलिक्युलर मास आपल्याला सर्वांना माहिती आहे 12. ऑक्सिजनचा एक ऑक्सिजनचा मॉलिक्युलर मास 16, पण इथे 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे तर टोटल किती? 44. असं आपल्याला जे बेसिक केमिकल्स आहे, वॉटर, H2 ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस, अमोनिया गॅस, असं जे बेसिक मॉलिक्युल्स आहेत त्याचा मॉलिक्युलर मास काढता आपल्याला यायला पाहिजे. सर हा मॉलिक्युलर मास का गरजेचा आहे? कारण की एवोगॅड्रो नंबर जे आहे तर त्या कन्सेप्ट काय ते जाणण्यासाठी आपल्याला ते मॉलिक्युलर मास पाहिजे. सर एवोगॅड्रो नंबर हे आपण खूप वेळा ऐकलंय तर याचा अर्थ काय मला सांगा. 1 पेअर ऑफ शूज, किती शूज असतात? 2. 1 डझन ऑफ बनाना, किती बनाना असणार? 12. 1 ग्रॉस ऑफ शीट्स किती असणार? त्यामध्ये 144 शीट्स असणार. तसंच 1 मोल, हा कन्सेप्ट काय आहे? 1 मोल इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ पार्टिकल्स. आय रिपीट, 1 मोल इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ पार्टिकल्स. एक डझन मध्ये जसं 12 वस्तू असतात, 12 युनिट असतात, तसंच 1 मोल ऑफ अ सबस्टन्स कंटेन्स 6.022 into 10 to the power 23 पार्टिकल्स. हा जे कन्सेप्ट आहे या कन्सेप्टचं नाव मोल आहे. सो याचा अर्थ सर जसं डझन आहे तसंच मोल आहे का? हो. जसं डझन आहे, एक डझन मध्ये 12 वस्तू असतात, तसा एक मोल मध्ये किती पार्टिकल्स असणार? 6.022 into 10 to the power 23 पार्टिकल असणार. हा सर्वात फंडामेंटल कन्सेप्ट आहे. सो 1 मोल ऑफ अ सबस्टन्स किती पार्टिकल असणार आहे? 1 मोल ऑफ अ सबस्टन्स किती पार्टिकल असणार आहे? 6.022 into 10 to the power 23 एवढं पार्टिकल असणार आहे. मग सर 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम मध्ये किती असणार? ते पण 6.022 into 10 to the power 23. 1 मोल मध्ये ऑक्सिजन गॅसचं किती असणार? ते पण तेवढं 6.022 into 10 to the power 23. 1 मोल ऑफ सॉल्ट NaCl बोललं तर त्यामध्ये किती असणार सर? त्यामध्ये पण 6.022 into 10 to the power 23 नंबर ऑफ पार्टिकल असणार. याचा अर्थ सर मोल म्हणजे काय? मोल म्हणजे एक पर्टिक्युलर नंबर, येस, एक पर्टिक्युलर अमाउंट ऑफ सबस्टन्स. हा बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असलं पाहिजे. इज दॅट ओके? नाव लेट अस मूव्ह फर्दर. सो आपल्याला पहिला कन्सेप्ट मॉलिक्युलर मास. ठीक आहे सर, H2O जे पण मॉलिक्युलर मास आहे ते आपल्याला समजलं. 1 मोल ऑफ अ सबस्टन्स दॅट इज द एवोगॅड्रो नंबर. 1 मोल ऑफ अ सबस्टन्स ते पण आपल्याला माहित पडलं. मोलार मास हा जे थर्ड कन्सेप्ट आहे याचा अर्थ काय? एक मोल, आय रिपीट, एक मोलचं जे वजन असणार, 1 मोल
ऑफ सबस्टन्सचं जे वजन असणार त्याला आपण काय बोलणार, मोलार मास. 1 मोल ऑफ अ सबस्टन्सचं जे वजन असणार त्याला आपण काय बोलणार, मोलार मास. सो जे पण मॉलिक्यूल असणार त्याचं जे 1 मोल ऑफ अ सबस्टन्सचं वजन मोलार मास असणार आहे. आता 3 कन्सेप्ट आपण बघितले, मॉलिक्युलर मास, 1 मोल अँड मोलार मास. आता याचा क्वेश्चन्स आपण बघून घेऊ. सर्वात पहिले, व्हॉट इज द नंबर ऑफ एंटिटीज और पार्टिकल्स टुगेदर इन अ मोल कन्सेप्ट. सो मोल जसं डझन आहे तसंच मोल आहे, आणि मोल असेल तर त्याचं नाव काय, एवोगॅड्रो. एवोगॅड्रो नंबर. सो व्हॉट इज एवोगॅड्रो नंबर? एवोगॅड्रो नंबर इज द नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. व्हेरी क्लिअर, एवोगॅड्रो नंबर. येस सर, हे रेनॉल्ड नंबर काय, हे विस्कॉसिटीशी रिलेटेड असतात. येस सर, बोल्ट्झमॅन गॅस कॉन्स्टंट हे गॅसशी असोसिएटेड असतात. नंबर, एवोगॅड्रो नंबर, that is associated to your mole. Yes, moving on to next. According to SI system, which of the following substance is used to measure amount of substance? Amount of substance means number of substance, आणि number of substance चा उत्तर काय आहे, 1 मोल. सो मोल SI युनिट मध्ये एक फंडामेंटल युनिट आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न अजून आलेला नाहीये पण आपल्याला येऊ शकते. येस, लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. येस, आता इथे ऍक्च्युअल जे क्वेश्चन असतात, जे नंबर असतात, जे बघून आपण घाबरून जातो. केमिस्ट्रीचं क्वेश्चन दिसलं तर माइंड मध्ये केमिकल लोचा सुरू होतो. असं आपण पुढे करणार नाही. आजचा या व्हिडिओ नंतर ते केमिकल लोच्या आपल्या माइंड मध्ये नसणार आहे, एवढी काळजी आपण घेणार आहे. सो लेट अस स्टॉप दिस केमिकल लोचा विथ द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन बघा, 12.044 into 10 to the power 23 atoms of oxygen contain dash. ओके, आता इथे मोल्स दिलेला आहे. मला सांगा 1 मोल मध्ये 1 मोल ऑफ सबस्टन्स किती आहे? 1 मोल म्हणजे किती? येस, कमेंट मध्ये मला सांगा 1 मोल मध्ये किती? सर 6.022 into 10 to the power 23. कुठलाही काही असेल, 1 मोल हायड्रोजन असेल, 1 मोल ऑक्सिजन असेल, 1 मोल सॉल्ट असेल, 1 मोल काही एलिमेंट मॉलिक्यूल असेल तर त्यामध्ये किती पार्टिकल्स असणार? 6.022. तर इथे किती दिलाय? 12.044. सर 1 मोल मध्ये एवढं असणार तर 12.044 येस इंटू 10 to the power 1 मोल मध्ये, दिस इज फॉर 1 मोल. सो एवढा मध्ये 1 किलो मध्ये एवढं, तर याच्यामध्ये किती असणार? 6.022 into 10 to the power 23. कॅन्सल 1 जा 2 जा. हाऊ मच इज द आन्सर? 2 moles. Yes, you are right. 2 moles is the answer. एकदम सोपा. तो हा बघून, याचा अगोदर, व्हिडिओचा अगोदर हा प्रश्न बघून आपण घांगरून जायचं. आता यू विल नॉट हॅव टू वरी. व्हेरी सिंपल, एकदम सिंपल. 1 मोल ऑफ अ सबस्टन्स माहित पडलं तर एवढा ऍटम्स किती मध्ये असणार? 2 मोल मध्ये असणार. लेट अस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. येस, थोडं ट्रिकी बनवलंय. लेट सी तुम्ही त्याला उत्तर करू शकताय का? इफ 1 मोल ऑफ अमोनिया कंटेन्स y नंबर ऑफ पार्टिकल्स, म्हणजे काय बोलतो? 1 मोल ऑफ अमोनियाचा फॉर्म्युला NH3. 1 मोल ऑफ अमोनिया लक्षात ठेवायचं. NH3 मुंबई आग्रा मध्ये गोडाऊन्स आहे, भिवंडी मध्ये गोडाऊन्स आहे. गोडाऊन मध्ये काय? अमोनिया गॅस केमिकल प्लांट. MH3, 1 मोल ऑफ NH3 कंटेन्स हाऊ मच? Y मॉलिक्यूल. पण आपल्याला माहितीये 1 मोल मध्ये किती असतात? सर 1 मोल मध्ये 6.023 into 10⁻23 पार्टिकल असतात. बरोबर आहे. देन हाऊ मेनी पार्टिकल डू 1 मोल ऑफ ग्लुकोज कंटेन? आता पहिल्या पीपीटी मध्ये आपण बघितलं की 1 मोल ऑफ कुठलाही सबस्टन्स असेल, सो 1 मोल ऑफ NH3 असो किंवा 1 मोल ऑफ ग्लुकोज C6H12O6 किंवा 1 मोल ऑफ ऑक्सिजन असो, नंबर ऑफ पार्टिकल्स नेहमी सेम असणार. आणि त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण बोलतो एवोगॅड्रो नंबर. सो 1 मोल ऑफ अमोनिया जर Y असेल तर किती ग्लुकोजचा किती पार्टिकल असणार? ग्लुकोजचा पण किती पार्टिकल असणार? ग्लुकोजचा पण Y पार्टिकल असणार. 1 मोल सेम असणार. कुठलाही वस्तू असेल 1 मोल जर दिले तर त्याचं उत्तर काय असणार? त्याचा उत्तर सेम असणार. येस, लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. थोडं ट्रिकी बनवतोय. 1 मोल ऑफ अमोनिया इज 17 ग्राम.
सर अमोनिया तुमचं फेवरेट वाटतं. 1 मोल ऑफ अमोनिया इज 17 ग्राम. ठीक आहे बाबा, 1 मोल ऑफ अमोनिया, 1 मोल ऑफ NH3. ना 1 मोल पार्टिकल म्हणजे नंबर, आणि इथे त्यांनी काय दिले, वजन, मास. सो 1 मोल ऑफ अमोनियाचा किती, 17 ग्राम दिले. ओके, देन व्हॉट इज द मास ऑफ 0.3 मोल. जर 1 मोलचा 17 आहे, तर 0.3 मोलचा किती असणार सर, किती असणार, एक दिस इज लाईक 1 किलोचा 100 रुपये, तर अर्धा किलोचं किती असणार, डिवाइड. सो 1 मोलचा NH3 17, 0.3 मोल इज हाऊ मच, 0.3 इंटू 17 किती आहे, 5.1 येतो सर. ऑप्शन मध्ये आहे का, येस सर 5.1 आहे. दॅट इज अवर आन्सर. ओके, सिंपल. 1 मोलचं वेट दिला असेल तर 0.3 मोल असेल तर तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता माझा प्रश्न आहे, 10 मोलचं किती वेट असणार. कॅन यू टेल मी द मास ऑफ 10 मोल्स ऑफ अमोनिया इन द अबाव क्वेश्चन. वरच्या क्वेश्चन मध्ये 10 मोल्स ऑफ अमोनिया दिला, तर त्याचा किती मास असणार ते तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये. येस, सो सिंपल, एकदम सिंपल क्वेश्चन्स असतात मोल मध्ये. तर फक्त मोल कन्सेप्ट आपल्याला माहित पडलं की ओके, 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे नंबर आहे. जसं डझन असतात, एका वस्तू, 1 डझन मध्ये 12 वस्तू असतो. एक पेअर जोडीमध्ये 2 असतात. तसं 1 मोल मध्ये किती वस्तू असणार, किती मॉलिक्युल्स असणार, 6.022 into 10 to the power 23 particles, and that is the Avogadro numbers. Yes. Now let us एक क्वेश्चन बघू. क्वेश्चन असा आहे, कन्वर्ट इंटू मोल. ओके, याचा अर्थ काय फाइंड आउट करायचं, मोल फाइंड आउट करायचं. आणि त्यांनी फक्त काय दिले की ऑक्सिजनचं 160 ग्राम आहे. आता इथे व्हेरी 3 जे स्टार्टिंग पासून 3 कन्सेप्ट आपण लक्षात ठेवलेले, आपण ऐकलेले, त्यालाच कनेक्ट करायचं. पहिला मॉलिक्युलर मास, दुसरा की बाबा जे पण मोल्स असणार ते 6.023 असणार, तिसरा मोलार मास. ओके, आता इथे किती दिलंय, ऑक्सिजनचा 160 ग्राम आहे. ओके, ऑफ O2. पहिला क्वेश्चन, ऑक्सिजनचा 160 ग्राम आहे. ओके, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, मोल, 1 मोल. ओके, किती मोल असणार, 160 ग्राम ऑक्सिजन मध्ये किती मोल असणार. तर आपल्याला सर्वात बेसिक माहिती आहे, 1 मोल बरोबर आहे. 1 मोल जे 1 मोल्स आहे, 1 मोल बरोबर आहे. 1 मोल मध्ये किती ग्राम असणार. मॉलिक्युलर मास जे आहे, मोलार मास जे आहे ते शोधू शकतोय का, हो सर, ते आरामात आपण शोधू शकतोय, कारण की मोलार मास म्हणजे 1 मोलचं सबस्टन्स. आता मला सांगा, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर, की ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर, सर सर्वांना माहिती आहे ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 16 बरोबर आहे. सो देअरफॉर मॉलिक्युलर वेट किती असणार, मॉलिक्युलर मास किती असणार याचं, सर ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास 16 इंटू 2 किती झाले, 32. इज दॅट ओके. जर ऑक्सिजनचा मॉलिक्युलर मास 32 असणार, तर 160 ग्राम मध्ये बरोबर 1 मोलचं वजन, व्हेन आय से 32 ग्राम इज द वेट ऑफ 1 मोल. ओके, 32 ग्राम इज द वेट ऑफ 1 मोल. 1 मोलचं वेट 32 ग्राम आहे. जर 1 मोलचं वेट 32 ग्राम आहे, 160 ग्राम मध्ये किती मोल असणार, सर व्हेरी सिंपल, 160 डिवायडेड बाय 32. कॅन यू टेल मी हाऊ मच इज 160 डिवायडेड बाय 32. येस सर, हाऊ मच, 5 मोल्स. सो 160 ग्राम ऑक्सिजन मध्ये किती मोल्स असणार, 5 मोल असणार. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन किती आहे, 90 ग्राम ऑफ वॉटर. 90 ग्राम ऑफ वॉटर मध्ये किती मोल्स आहे, 90 ग्राम ऑफ वॉटर मध्ये किती मोल्स आहे. तर वॉटरचा फॉर्म्युला H2O. H2O म्हणजे हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16, टोटल 18. याचा अर्थ वॉटरचा मॉलिक्युलर मास किती आहे, 18. जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स पाहिजे तर काय आहे, येस, द मास टोटल जे किती दिलं इथे जे टोटल मास दिलेला आहे अपॉन मोलार मास, बरोबर आहे. किती आहे, किती, 90 ग्राम अपॉन 18. अरे वा, परत किती झाला, 5 मोल्स आलाय. येस, आता कमेंट मध्ये मला तुम्ही कार्बन डायऑक्साइड किती मोल असणार
येस 22 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड मध्ये किती मोल असणार मला कमेंट सेक्शन मध्ये द्या. सो असा क्वेश्चन आला, कुठलाही क्वेश्चन आला की कन्वर्ट इन टू मोल, फाइंड द नंबर ऑफ मोल्स इन दिस मच ग्राम ऑफ सबस्टन्स, असं येणार. फाइंड द नंबर ऑफ मोल्स, फाइंड नंबर ऑफ मोल्स इन, असं कुठलाही क्वेश्चन येणार, इन 100 ग्राम ऑफ H2O. ओके, कुठलाही आला, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, फाइंड मॉलिक्युलर मास. बरोबर आहे. व्हॉट इज द सेकंड स्टेप, गिवन मास. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास, डायरेक्टली तुमचा नंबर ऑफ मोल्स भेटणार. 2 स्टेप मध्ये तुम्हाला हा आन्सर येणार. सो असं जे क्वेश्चन आहे हा लक्षात ठेवा, असं जे क्वेश्चन आला 2 स्टेप मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर येणार. प्रॅक्टिस साठी मी अजून काही क्वेश्चन, जसं तुम्हाला एक दिले की बाबा 22 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड, दिस द मोस्ट कॉमन. हा जे क्वेश्चन आहे मोस्ट कॉमन, टेक्स्टबुक मध्ये एनसीईआरटी मध्ये एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. सो 22 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड मध्ये किती मोल्स आहे. येस, सो पहिलं तुम्हाला फर्स्ट स्टेप मॉलिक्युलर मास, सेकंड स्टेप डिव्हिजन, डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटणार आहे. 2 स्टेप मध्ये ते आन्सर भेटणार आहे. असं काही क्वेश्चन्स मी प्रॅक्टिस साठी तुम्हाला दिलेलं आहे. येस, तुम्ही ते बघू शकताय आणि ते सॉल्व्ह पण करू शकताय. येस सर, इथे बघा 22 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड, 22 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड, 22 ग्राम डिवायडेड बाय 44 ग्राम, 44 ग्राम इज द मॉलिक्युलर वेट. सो डायरेक्टली 0.5 मोल तुमचा आन्सर आहे. येस, कमेंट मध्ये ज्यांनी 0.5 दिलाय, कॉंग्रॅच्युलेशन, गुड. येस, नाव दिस इज द नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन जे तुम्हाला विचारू शकणार आहे. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला नंबर ऑफ कार्बन ऍटम विचारलंय. आता लक्षात ठेवा, इथे मोल नाही विचारलंय, इथे नंबर ऑफ कार्बन ऍटम विचारलंय. सो एक लक्षात ठेवा, तुम्हाला मोल्स फाइंड आउट करायचे की किती मोल्स आहे, तर जे पण मास ऑफ दॅट सबस्टन्स दिला आहे, मास ऑफ सबस्टन्स जे दिलेला आहे, स्टेप लक्षात ठेवा, मास ऑफ सबस्टन्स जे दिलेला आहे डिवायडेड बाय इट्स मॉलिक्युलर मास केलं, लगेच मोल्स भेटणार. पण जर तुम्हाला नंबर ऑफ ऍटम्स त्यामध्ये किती आहे, तर फक्त ते जे मोल आहे त्याला एवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करायचं. त्याला काय करायचं, एवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करायचं. दिस आर द 2 मोस्ट फंडामेंटल क्वेश्चन दॅट इज आस्क्ड. तो पहिला क्वेश्चन आपण बघितलं. अच्छा, मोल कसा फाइंड आउट करायचा, तो रस्त्यात कोणी पण तुम्हाला भेटणार. इज दॅट क्लिअर की एक्सक्यूज मी मी 90 ग्राम ऑफ CO2 आहे. इज दॅट क्लिअर. तर माझ्यामध्ये किती मोल्स आहे असं तुम्हाला भेटलं. व्हेरी सिम्पल, CO2 चं मॉलिक्युलर वेट याला डिवाइड करायचं, लगेच नंबर ऑफ मोल्स भेटणार. सेकंड जे क्वेश्चन आहे की सपोज तुम्हाला सेम क्वेश्चन विचारणार. फॉर एक्झाम्पल, आता इथे विचारलेले नंबर ऑफ कार्बन ऍटम्स प्रेझेंट इन 22 ग्राम ऑफ CO2. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स प्रेझेंट इन 22 ग्राम ऑफ CO2. तो सी किती ग्राम आहे, 22 ग्राम ऑफ CO2. मी काय सांगितलं की 2 स्टेप मध्ये आन्सर येणार. जर तुम्हाला नंबर ऑफ ऍटम्स पाहिजे, पहिले तुम्हाला मोल फाइंड आउट करावा लागणार, कारण की एवोगॅड्रो नंबर तर तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे. मोल फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला मास, जे पण मास दिलेला आहे डिवायडेड बाय द मॉलिक्युलर मास, ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागणार. सो या प्रश्नामध्ये तुम्हाला पहिलं काय फाइंड आउट करावं लागणार, तुम्हाला पाहिजे काय, नंबर ऑफ कार्बन ऍटम. फॉर नंबर ऑफ कार्बन ऍटम यू रिक्वायर मोल्स. मोल्स कसं भेटणार, व्हेरी सिंपल सर, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मॉलिक्युलर मास, कार्बनचा 12, ऑक्सिजनचा 16, टोटल 12 प्लस 32 किती, 44. ओके, नंबर ऑफ मोल्स किती आहे, नंबर ऑफ मोल्स किती बोलले, 22 ग्राम मध्ये किती असणार. सो 22 ग्राम मध्ये किती असणार, हाफ, 0.5 बरोबर, 0.5 किंवा मी त्याला बोलू हाफ. ओके, 1 मोल मध्ये किती असतो, 6.02 इंटू 10 टू द पॉवर -3, हाफ मोल आहे बरोबर. 22 ग्राम ऑफ CO2 मध्ये किती मोल आहे, हाफ मोल आहे. तर हाफ ऑफ व्हॉट, 6.023 इंटू 23. सर 6.022 इंटू 23 याचा हाफ किती असणार,
सर 3.01 वाला ऑप्शन आहे का कुठे? येस सर, 3.01 वाला. हा दोन कॅन्सल, दोन ऑप्शन आपल्याकडे भेटतो. हा वाला 6 वाला कॅन्सल, दोन ऑप्शन आपल्याकडे भेटतो. 3.01, 3.01, पण इथे -23 आहे. दिस ऑल्सो कॅन्सल. दिस इज अवर आन्सर. सो हा सेकंड टाईपचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारणार, तुम्हाला फक्त मोल नाही विचारणार, मोल मध्ये किती मॉलिक्युल्स आहे हे पण तुम्हाला विचारणार, की एक याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स आहे. कमेंट सेक्शन मध्ये मला या प्रश्नाचं उत्तर द्या. कमेंट सेक्शन मध्ये की हाऊ मेनी ऑक्सिजन ॲटम, प्लीज लक्षात ठेवा, ऑक्सिजन ॲटम, हाऊ मेनी ऑक्सिजन ॲटम विल बी प्रेझेंट इन 88 ग्राम ऑफ CO2. लेट मी टेल यू, एक हिंट देतो. CO2 जेव्हा बोलतो, CO2 मध्ये 2 ऑक्सिजन ॲटम असतात. दिस इज माय हिंट. CO2 मध्ये किती असतात? 2 ऑक्सिजन ॲटम. ओके, कमेंट सेक्शन मध्ये मला या क्वेश्चनचं उत्तर द्या. हाऊ मेनी ऑक्सिजन ॲटम्स आर प्रेझेंट इन 88 ग्राम. सो सिंपल लॉजिक, ग्राम दिलेला आहे, मॉलिक्युलर वेट, मोल्स, देन मल्टिप्लाय. फक्त एक एडिशन लक्षात ठेवा, 2 oxygen atom. Please give me answer in the comment section. Yes. Moving on to next. How many atom will be present? पुढचा क्वेश्चन जर बघितलं, how many atom will be present in 115 grams of sodium atom, 28 gram of iron atoms, आणि सॉलिड सल्फर मॉलिक्युल. येस, सपोज असं मला विचारलं तर कसं फाइंड आउट करायचं? व्हेरी इझी. येस, सोडियम जर बघितलं, सोडियमचं ॲटॉमिक मास किती? 23. ॲटम विचारले 23, राईट. त्यांनी किती, हाऊ मेनी ॲटम्स पाहिजे. अच्छा, सो जर सोडियम ॲटमचं मॉलिक्युलर ॲटॉमिक वेट 23 आहे, 115 मध्ये डिवायडेड बाय 23, दॅट इज नथिंग बट हाऊ मच? 5. दॅट मीन्स 5 मोल्स असणार. जर 5 मोल्स असणार, व्हेरी सिंपल, जे मास दिलंय, मास वरून आपण ॲटॉमिक नंबर किंवा मॉलिक्युलर मास नंबर फाइंड आउट करणार, मोल्स फाइंड आउट करणार. 5 मोल्स आला, 5 मोल्सला 6.02 इंटू 10 to the power 23. येस, 30.1 इंटू 10 to the power 23. दिस विल बी माय आन्सर. सो असं टाईपचं क्वेश्चन. येस, आयर्न आणि सल्फरचा कमेंट सेक्शन मध्ये मला उत्तर द्या. सेम पॅटर्न, 2 फॉर्म्युला लक्षात ठेवलं, आपल्याला मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन जे आहे, मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. सो हा व्हेरी फंडामेंटल तुम्ही लक्षात ठेवायचं. चौथा टाईपचं जे क्वेश्चन येत आहे, दॅट इज असोसिएटेड टू फाइंडिंग मास. फॉर एक्झाम्पल, हा क्वेश्चन खूप सिंपल आहे म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे. जर इथे तुम्ही बघितलं 0.2 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटमचं मास किती असणार? ओके, तर मोलची डेफिनेशन काय, की 1 मोल मध्ये जे पण मॉलिक्युलर वेट असणार तेवढं त्याची मास असणार. सो जर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन ॲटम बोललाय, ऑक्सिजन ॲटम, सो ऑक्सिजन ॲटम बोललं तर त्याचा किती असणार? 16. बरोबर आहे. ऑक्सिजन ॲटम बोललं तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 16. वॉटर मॉलिक्युल बोललं तर H2O, बरोबर आहे, H2O, त्याचा किती आहे? 18. याचा अर्थ 16 ग्राम असेल किंवा 18 ग्राम असेल. दिस इज असोसिएटेड टू 1 मोल. दिस इज असोसिएटेड टू 1 मोल. ओके, तो नेहमी लक्षात ठेवायचा मोल कन्सेप्ट. 1 मोल त्याचं मॉलिक्युलर वेट जेवढं वजन आहे तेवढं असणार. सो 1 मोलार मास, याचा 16 ग्रामचं जे मोलार मास आहे, सो 1चा 16 ग्राम आहे, बरोबर आहे. त्यांनी दिले 0.2 मोलचा किती असणार? सो 16 इंटू 0.2, दॅट इज 3.2 ग्राम असणार. येस, सिमिलरली 1 मोलचा 16 ग्राम असणार का? बिकॉज इट इज ऑफ ऑक्सिजन. येस, तसंच मला सांगा, वॉटरचं दिलंय H2O, वॉटरचं दिलंय 18 ग्राम. याच्यातल्या वॉटरचं 18 ग्राम आहे मॉलिक्युलर वेट, 0.5 मोल दिलाय. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, व्हॉट विल बी द मास फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. आन्सर इथे दिलेला आहे कमेंट सेक्शन मध्ये. आन्सर ज्यांनी दिलंय 9
दे आर परफेक्टली राईट. हा एक क्वेश्चन बघून घ्या. दिस इज गोइंग टू कम इन एक्झाम. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्राम ऑफ CO2. सो किती मॉलिक्युल्स असणार? सो आपलं एकदम मेमरी. अच्छा, किती? 66 ग्राम. 66 ग्राम म्हणजे पहिलं 66 ग्राम ऑफ CO2. CO2 चा मॉलिक्युलर वेट 44. सो 66 अपॉन 44 1.5 येतो. 1.5 मोल असणार. तर मॉलिक्युलर किती मॉलिक्युल असणार? 1.5 into the Avogadro number. That is the number of molecules that will be present in 66 gram. So aspirants लक्षात ठेवा, हा जे सिंपल कन्सेप्ट आहे ऑफ मोल, त्यामध्ये आपल्याला हा 3-4 प्रकारचे क्वेश्चन असतात. येस, 1 मोल जसा एक डझन मध्ये 12 वस्तू असतात, तसा 1 मोल मध्ये एवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स असतात 6.022 into 10 to the power 23 एवढं पार्टिकल्स असतात. जे मोस्ट कॉमन क्वेश्चन आहे, येस, इज फाइंड द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. हा तुम्हाला परत विचारू शकणार. प्रोसेस इज व्हेरी सिंपल. येस, एक सोपा प्रोसेस मी बनवून दिलेला आहे. पहिले मॉलिक्युलर मास फाइंड आउट करा, मग मोल्स फाइंड आउट करा, मग त्या मोल्सला एवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करा. लगेच तुम्हाला काय भेटणार? लगेच तुम्हाला यू विल गेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट. येस, जस्ट सर्व फॉर्म्युलाला गो थ्रू करा. येस, असंच जे छोटे क्वेश्चन्स आहे त्याचा आपण एक सिरीज बनवतो. त्या सिरीज प्लीज वॉच करा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा, सो दॅट असं जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे तुम्हाला जेव्हा आलं तर तुम्ही त्याला खूप चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह करू शकताय. आणि एक्युरेसी, आपलं जे टार्गेट आहे यावेळी इज टू गेट ऑल द सायन्स क्वेश्चन एक्युरेसी. 100% एक्युरेसी हा आपलं टार्गेट आहे यावेळी सायन्स क्वेश्चनचा. अँड आय होप वी विल अचीव इट. हा सिरीज फक्त बघत राहा. प्रत्येक त्यामधलं क्वेश्चन इज गोइंग टू बी हेल्पफुल टू यू. Thank you very much. Please like and subscribe the Unique Academy Thane channel. Thank you very much. All the best.